Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallvi Gamde with you again. Next month तुमची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन्स आहे. त्यासाठी आज हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आले आहे जेही विद्यार्थी इथे सेट या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत आहेत. सेट सीईटी नाही, एसईटी स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे, जी लॉ साठी घेतलेली जाते किंवा अनेक विषयांसाठी घेतली जाते पुणे युनिव्हर्सिटी मार्फत, ती सेट एक्झामिनेशन्स. या सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन कसं करायचं, या सेट एक्झामिनेशनसाठी कुठल्या प्रकारचे कोर्सेस आपण करायचे, तर यस, ज्युडिशियल विंग्स या ॲपवर सेट एक्झामिनेशन लॉ साठीचा कोर्स अवेलेबल आहे. यू कॅन बाय दॅट कोर्स. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर डेली तुम्हाला मिळणार आहे. खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याकडून या संदर्भात माहिती मिळवू शकता. जे की ते सेट एक्झामिनेशनचे क्लासेस जर तुम्हाला करायचे असेल लॉ साठी तर तुम्ही ते करू शकता. सगळ्यात आधी सेट एक्झामिनेशन पास झाल्यानंतर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर किंवा पीएचडी सुद्धा करता येते आणि याचे अनेक फायदे आहे. ते ॲज युजल तुम्हाला माहीतच असेल. फॉर्म भरून झालेले आहे, मध्यंतरी डेट वाढवून दिली होती, आता फॉर्म पूर्ण भरून झालेले आहे आणि नेक्स्ट मंथ जी आहे ती एक्झामची डेट सुद्धा आहे. पण मे बी ही डेट वाढवूही शकते, बट तरीही सध्या तरी डेट पब्लिश त्यांनी केलेली आहे. या डेटचं अजून तितकं काही कन्फर्म नाही आहे, तरी पण आपण तयारी करायला विसरू नका व प्रिपरेशन तुमचं सुरू राहू द्या. सगळ्यात आधी मी ते लॉ या विषयाला जर घेतलं, जर आपला ऑप्शनल सेट एक्झामिनेशन्स मध्ये लॉ असेल आणि एक जनरल पेपर असतो जो पेपर फर्स्ट आणि हा जो आहे पेपर सेकंड तो की आपला लॉचा असतो. पेपर फर्स्टची तयारी जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर आमच्याकडे तसे टीचर्स अवेलेबल आहेत, बट मी फक्त इथे लॉ म्हणजेच पेपर सेकंडची तयारी तुमच्याकडनं करून घेणार आहे आणि तुम्हाला याबद्दल वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये जेवढंही मला पॉसिबल होईल तेवढं मी नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे, गायडन्स करणार आहे. तर सगळ्यात आधी बघूया की सेट एक्झामिनेशनच्या लॉच्या सिलेबस बद्दल. खरं तर हा जेवढा बोर्डवर तुम्हाला आता मी राईट डाऊन केलेला सिलेबस दिसत आहे तो डेफिनेटली हा एक जस्ट मोठा सिलेबस आहे. फक्त सिलेबसची नावे आहेत ही, कारण की सिलेबस हा भरपूर मोठा आहे. याबद्दल बारकाईने सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. केस लॉज मग ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात आणि ज्युरिस्प्रुडेन्शियल ॲस्पेक्ट्सनी हा पेपर तुमचा होत असतो. त्यामुळे केस लॉज आणि जे बेसिकली प्रिन्सिपल्स आहेत, थिअरीज, प्रिन्सिपल्स, नेचर्स, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द लॉ, ह्या सगळ्या गोष्टी इथे चांगल्या प्रकारे आणि भरपूर जास्त प्रमाणात यावर प्रश्न येण्याची शक्यता असते. सर्वात आधी तर आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हणजे फक्त बेअर ॲक्ट कॉन्स्टिट्यूशन नाही करायचं आहे आपल्याला. यामध्ये बेसिक प्रिन्सिपल्स, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स, की कॉन्स्टिट्यूशन तयार कसं झालं, कुठल्या कुठल्या कमिटीज, कुठल्या इथे संस्था कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत, ह्या सगळ्या बेसिक आपल्याला प्रिन्सिपल्स फ्रॉम द प्रिअम्बल इथे करायचं आहे. त्यामध्ये मग प्रिअम्बल्स आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, मग अनेक जे आहेत युनियन टेरिटरीज आणि ऑल दॅट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, DPSP आहे, डायरेक्टोरेट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. माझ्याकडे खाली पण सिलेबस मी लिहून ठेवलेला आहे कारण सिलेबस भरपूर मोठा आहे. तर ऑल ओव्हर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन हे पूर्ण इथे करणं गरजेचं आहे. सो कॉन्स्टिट्यूशनल लॉ मीन्स फक्त बेअर ॲक्ट वाचून इथे जमणार नाही आहे, जसं की आपण JMFC किंवा अदर ज्युडिशियरीसाठी तयारी करतो. कॉन्स्टिट्यूशनचे बेसिक प्रिन्सिपल्स, त्याच्या बेसिक केस लॉज आणि नेचर, ऑब्जेक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायला लागणार आहेत. सो यासाठी तुम्हाला मी एक बुकही सजेस्ट करणार आहे ॲट द एंड ऑफ द लेक्चर. तर ते मी तुम्हाला बुकही डेफिनेटली सजेस्ट करेल, त्या बुकलाही तुम्ही प्रिफर करू शकता. तर सर्वात आधी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे करणं गरजेचं आहे आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स इथे तुम्हाला विचारले जातात. ॲव्हरेज 10 ते 15 मार्काचं जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनवर विचारलं जातं. बिकॉज केस लॉज येतात, बेसिक प्रिन्सिपल येतात, बेअर ॲक्टमधनं 4-5 क्वेश्चन्स येतात बेसिकली. हे अशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन लॉ आपल्याला पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये प्रिअम्बल करायचं आहे, याच्यात बेसिक प्रिन्सिपल्स करायचे आहेत, केस लॉज करायचे आहेत, फंडामेंटल राईट्स करायचे आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी करायचं आहे, युनियन करायचं आहे, मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि सगळ्या टेरिटरीज, मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंटही आपल्याला त्यामधनं करायचं आहे. ऑल द कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज ज्या आहेत ह्या आपल्याला इथे करणं गरजेचं असतं. सो दॅट्स वाय कॉन्स्टिट्यूशन जो आहे सेट आणि नेट एक्झामिनेशनसाठी सुद्धा सेमच सिलेबस असतो. तर सेट आणि नेट एकाच तुमचं सिलेबसमध्ये कव्हर होतो, दोन्ही पण. तर इथे बेसिक्स अँड फुल कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. एकंदरीत डेफिनेटली मी लवकरात लवकर तुमच्यासाठी पूर्ण इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर 1 ते 2 तासाचं लेक्चर घेऊन येणार आहे की हाऊ टू प्रिपेअर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन फॉर द सेट अँड नेट एक्झामिनेशन. ओके, लवकरच घेऊन येणार आहे.
हा एक एक सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहोत, पण आज सध्या मी फक्त मोठा तुम्हाला इथे सिलेबस काय आहे हे एवढंच इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे फक्त 15 दिवस आहे, माझ्याकडे फक्त 20 दिवस आहे, काय करावं मी, डेफिनेटली तुम्ही एक प्रॉपरली स्ट्रॅटेजी आखून 3-4 दिवसामध्ये हा पूर्ण सिलेबस कंप्लीट करू शकता. आणि काही इतकंही खूप काही अवघड नाही आहे सेट एक्झामिनेशन. इव्हन नेटला तरी निगेटिव्ह मार्किंग समथिंग आहे, नाही नेटला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे लॉसाठी, बिकॉज NTA नेट आहे आपली जी कंडक्ट होती ती NTA नेट आहे, CSIR नाही आहे त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट सेट जी एक्झाम आहे त्यालाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे फर्स्ट पेपरला थोडंसं जर 8 दिवस अभ्यास केला आणि सेकंड पेपरचा जर पूर्ण अभ्यास केला, स्कोरिंग चांगला येऊन तुमचं सेट जे आहे ते क्वालिफाय तुम्ही होऊ शकता डेफिनेटली. त्यानंतरचे जे फायदे आहेत ते तुम्हाला यावरही मी सेट एक्झामिनेशन झाल्यानंतर पुढे काय, नेट झाल्यानंतर पुढे काय, किंवा पेट या तिन्हीमधला डिफरन्स काय आहे, किंवा PhD करणं गरजेचं आहे का, हे सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला माहिती पुरवणारच आहे. तत्पूर्वी आपण इथे आता सध्या लिगल थेरीज मध्ये काय करावं काय नाही, तर याच्यावरही मी तुम्हाला पुस्तक सजेस्ट करणारच आहे. थेरीज ऑफ पनिशमेंट, सोर्सेस ऑफ लॉ, ह्या बेसिक थेरीज, ज्युरिस्प्रुडन्स जे म्हणतो आपण, ऑथर्स जे आहेत, ऑथरच्या डेफिनेशन्स जे आहेत, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स काय दिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघाव्या लागणार आहेत. या सिलेबसला कमीत कमी संपवायचा जर झाला अर्जंटमध्ये, म्हणजे आता तुमची नेक्स्ट मंथ एक्झाम आहे, तर जास्तीत जास्त आपण 2 ते 3 दिवसामध्ये 2-3 तासाचे लेक्चर घेऊन याला संपवू शकतो. आणि याला स्ट्रॅटेजी वाईज विथ स्मार्ट स्ट्रॅटेजी आपण याला कशा प्रकारचे याच्यामध्ये प्रश्न येणार यानुसार आपण याचा अभ्यासाचं जे काही आहे त्यावर टाइम कन्झ्युमिंग होऊ नये आणि मिनिमम टाइम मध्ये यावर नियंत्रण करू शकतो. द सेकंड थिंग इज दॅट की पब्लिक इंटरनॅशनल लॉ, त्यामध्ये सोर्सेस ऑफ लॉ, यस पब्लिक इंटरनॅशनल लॉ जो आहे तुमचा, यामध्ये सोर्सेस ऑफ लॉ तुम्हाला करावे लागणार आहे. ऑल द सोर्सेस ऑफ लॉ, इंटरनॅशनल लॉचे काय सोर्सेस आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स कसे असतात, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस काय आहे, हे सर्व तुम्हाला पब्लिक इंटरनॅशनल लॉ मध्ये करावं लागणार आहे. तसं तर हा विषय खूप मोठा आहे, याच्यामध्ये खूप सारे सेक्शन्स आर्टिकल आहेत, बट तरीही ॲज पर द सेट एक्झामिनेशन जर बघितलं तर लवकरात लवकर आपण याला कव्हर करू शकतो. त्यानंतर फॅमिली लॉ, त्याच्यामध्ये मग मॅरेज ऍक्ट्स आहेत, हिंदू मॅरेज वगैरे, पारसी मॅरेज अँड ऑल दॅट, डायव्होर्स आहेत, मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ द फॅमिली बेसिकली जे आहे ते जसं पिंडा रिलेशनशिप्स आहेत, आणि ज्या काही इथे प्रोहिबिटेड रिलेशनशिप्स म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॅमिलीमध्ये लॉमध्ये करावं लागणार आहे. फॅमिली लॉज मध्ये सगळेच येतात, मग हिंदू लॉ, पारसी लॉ, मिडियन लॉ अँड ऑल दॅट, ते सगळे आपल्याला इथे करावे लागणार आहे. तर हा थोडासा पोर्शन मोठा आहे, बट याला स्मार्ट स्ट्रॅटेजीने आपण एक पर्टिक्युलरली नोट्स काढून आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचे MCQs येतील या प्रकारे आपण करू शकतो. वाय, बिकॉज आपल्याला MCQ बेस्ड एक्झाम आहे, आपल्याला थेरिटिकल रिटर्न नाही आहे. लॉ ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हा खूप सोपा विषय आहे. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिवाइड करावं लागतं, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट आणि बेसिक ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. त्या 2 पार्टला आपण वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड करून यामध्ये 1 ते 2 केस लॉज आपल्याला महत्त्वाच्या सॉर्टिंग आउट करून, तशा तर केस लॉज आपल्याला 10-15 बघावे लागतात, पण 10-15 मधून 2 ते 3 केस लॉ आपल्याला येण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे केस लॉज आहे. अँड द सेकंड थिंग, इथे जर बघितलं तर आपल्याला सगळं प्रपोजल, ऍक्सेप्टन्स, बेसिकली अग्रीमेंट्स काय आहेत, व्हॅलिड, वाईडेबल काय आहेत, त्याच्यानंतर कॉन्टिंजंट्स काय आहेत, हे सगळे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथे बघावे लागणार आहेत. त्यामध्ये काही जर टाइम कमी असेल तर आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्स्टिट्यूशन अशा काही विषयांच्या डायरेक्टली लाईव्ह रेकॉर्डिंग असतात, तेही आम्ही प्रोव्हाइड करत असतो जर वेळ कमी पडला तर, नाही तर मग लाईव्ह लेक्चर आपले कंटिन्युअसली बॅचमध्ये होतच असते. त्यानंतर लॉ ऑफ टॉर्ट्स, छोटा विषय आहे, खूप लॉंग विषय, आपल्याला इथे त्याला कंटिन्यू नाही करायचं. याच्यामध्ये ही सुद्धा काही केस लॉ आणि बेसिक प्रिन्सिपल्स, लायबिलिटी, राईट्स ज्या आहेत त्या आपण इथे बघू शकतो, बिकॉज दिस इज अ सिव्हिल लॉ. आणि यामध्ये जो आहे तो आपल्याला टॉर्ट्स हा विषय पूर्ण कव्हर करायचा आहे. एवढा जर सिलेबस तुम्ही नाही कव्हर केला तर तुमचं जे सेट एक्झामिनेशन आहे हे निघणं कठीण आहे असं मी म्हणेन, कारण की सेट एक्झामिनेशन जी आहे ती तुम्हाला या सिलेबसला कव्हर केल्यानंतरच तुम्ही अपियर होणं गरजेचं आहे. कारण अपियर झालात, गेलात सेंटरवर पैसे खर्च करून, भरपूर प्रमाणे काय होतं की ज्युडिशरीला जशी आपण तयारी करतो तशी सेटला आपण किंवा नेटला तयारी करत नाही. ज्यांचं टार्गेटच सेट नेट असतं त्यांच्यासाठी ते ठीक आहे, बट असं का करतो माहिती नाही आपण. कारण सेट नेट करून तुम्हाला लेक्चरर व्हायचं नसेल सुद्धा तरी तुम्ही PhD ला क्वालिफाय होता, तुम्ही PhD करू शकता, आणि क्वालिफिकेशन तुमच्याकडे सेट आणि नेटचं राहतं. बिकॉज सेट आणि नेट केल्याशिवाय आज उद्या जर तुम्हाला ज्युडिशरीमध्ये नाही जाता आलं, किंवा ज्युडिशरी कुठल्याही कारणाने तुमचं नाही सिलेक्शन झालं, किंवा अदर लॉ ऑफिसरचं नाही सिलेक्शन झालं, किंवा प्रॅक्टिसमध्येही तुमचा चांगला बस नाही जमला, जर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल तर सेट किंवा नेट असणं अत्यंत गरजेचं आहे.
सेट आणि नेट शिवाय तर CHB वर सुद्धा आता अलाउड नाही आहे किंवा घेत नाही हे तुम्हालाही माहिती आहे. सो सेट नेट एक्झामिनेशन पास करून ठेवणं गरजेचं आहे आणि यासाठी खूप काही गरजेचं करायची गरज नाही. एक सेट पेपर वेगळा, याचं थोडंसं प्लॅनिंग करावं लागतं आणि सेट पेपर सेकंड जो असतो लॉचं ह्याचंही थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. बट पास होत नाही किंवा खूप अवघड आहे यातला हा भाग नाही आहे, कारण पर्टिक्युलरली आपल्याकडे सिलेबस आहे आणि ज्या गोष्टीचा सिलेबस असतो ना ती खूप गोष्ट इझी असते. त्यामुळे तुम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग करून दर 6 महिन्याला सेट नेट एक्झाम्स आपली येत असते. आताच 2-3 महिन्यापूर्वी नेट एक्झाम झालेली आहे, आता परत सेट आली आहे, परत नेट येणार आहे आणि युनिव्हर्सिटीच्या पेट्स एक्झाम सुद्धा येत राहतात. पेट PET जसं की पुणे युनिव्हर्सिटीची आय थिंक्स आता येईल किंवा आलेली आहे. जर मला माहिती झालं तर डेफिनेटली मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. पेट एक्झामिनेशन देऊन सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, एलिजिबल होऊ शकता PhDला आणि तुमची PhD तुम्ही परस्यू करू शकता. सो दिस इज द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट लॉ ऑफ क्राईम. लॉ ऑफ क्राईम मध्ये सगळं RPC आपल्याला बघायचं आहे. बट बेअर ॲक्ट नाही, इथे सुद्धा आपल्याला प्रॉपर प्रिन्सिपल्स बघायचे आहेत, केस लॉज बघायचे आहेत आणि त्याचं बॅकग्राऊंड आहे, लाईक इंटेन्शन्स, मोटिव्ह, गिल्टी माइंड्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जनरल एक्सेप्शन्स आहेत, कल्पेबल होमिसाइड्स आहेत, डेफिनेशन्स आहेत. मग ह्या सगळ्या बेसिकली क्राईम, लॉ ऑफ क्राईम बघायचं आपल्याला. इंडियन पिनल कोड मधलंच बघायचं सगळं, बट लॉ ऑफ क्राईम बघायचं आहे. म्हणजे आता क्राईमसाठी काय लॉ आहे तर IPC. त्यामध्ये मग नंतर लेबर लॉ हा एक प्रिन्सिपल आपल्याकडे सिलेबसमध्ये दिलेला आहे. या लेबर लॉ मध्ये सुद्धा तुम्हाला इंडस्ट्रियल लेबर लॉज अँड ऑल विच इज रिलेटिंग टू द लेबर लॉज, बॉन्डेड लेबर्स अँड ऑल दॅट. तर हे सगळं आपल्याला इथे बघणं गरजेचं आहे. तर हा मोठा तुमचा एक सिलेबस आहे. या सिलेबसला जर आपल्याला एलिबरेट करायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ मध्येच आपल्याला पूर्ण 1 ते 2-3 तासाचं लेक्चर लागेल की एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय विचारण्यात येणार आहे. हेही आपल्याला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये डिवाइड केलं जाणार आहे की बेसिक प्रिन्सिपल काय, बेअर ॲक्ट मधलं काय येणार आणि मग एक्स्ट्रा काय विचारलं जाऊ शकतं, कनेक्टेड विथ द रिलेव्हंट केस लॉज अँड कनेक्टेड विथ द सुप्रीम कोर्ट लेटेस्ट सायटेशन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. मग आपले लेटेस्ट केस लॉ सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतील. सो कॉन्स्टिट्यूशनवर एक फुल लेक्चर आपण घेऊन येऊया, नंतर लिगल थेअरीवरही घेऊन येऊया, पब्लिक इंटरनॅशनल लॉवर आणि या सगळ्या विषयावर एक लेक्चर मी तुम्हाला डेफिनेटली प्रॉमिस करते, मी डेली एक लेक्चर तुम्हाला इथे देणार आहे. त्याआधी बघायचं झालं तर इथे हा जो कोर्स आहे तो आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी. ॲपवरून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता अगदी मिनिमम फीजमध्ये आणि तरीही फीजचे काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. वी विल मॅनेज इट. आणि तुम्ही तुमच्या एक्झामला चांगल्या प्रकारे आणि अभ्यास करून जा, विदाऊट स्टडी किंवा कोणत्याही प्रकारे अभ्यास न करता उगीच सेट एक्झामिनेशनला जाऊ नका. ज्यांनीही इथे फॉर्म्स लॉसाठी भरलेले आहे, मी लॉच्या विद्यार्थ्यांना फक्त म्हणते आणि लॉच्या विद्यार्थ्यांनाच मी इथे मदत करू शकते, बिकॉज माझी जी फील्ड आहे किंवा माझा जो अभ्यास झालेला आहे तो लॉमध्येच आहे, एक्स्ट्रामध्ये नाही. तर इथे तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस सेट महाराष्ट्र तुम्हाला मिळून जाईल. ज्युडिशियल विंग्स या ॲपवर हा ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या गुगल प्ले स्टोअरवरून आणि इथे तुम्हाला ज्युडिशियल विंग्स ह्या ॲपवर नेट सेट लॉ हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता कुठल्या दिवशी एक्झाम आणि मग त्याची स्ट्रॅटेजी काय करायची आहे आणि यावरचा टाइम टेबल कसा करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टीची व्हिडिओज मी डेली तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. डेफिनेटली मी इथे तुम्हाला प्रॉमिस करते की येस, एक्झाम होईपर्यंत तुम्हाला लेक्चर्स मिळणारच आहे, पण फुल कोर्स मात्र तुम्हाला ॲपवर उपलब्ध मिळणार आहे, यूट्यूबवर नाही. तर सगळ्यांना सेट नेट एक्झामिनेशनसाठी बेस्ट ऑफ लक. आणि याचा हा जो कोर्सेस आहेत किंवा याचा अभ्यास कधीच वेस्ट जात नाही, कारण तुम्हाला पुढे नेट पेट ह्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी हा पूर्ण सिलेबस वारंवार कामाला येतच असतो. ठीक आहे. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ज्यांनी ही सेट या एक्झामिनेशनचे फॉर्म भरलेले आहे आणि ते अभ्यासासाठी त्या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन्स करत आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. बाकी सिलेबस हा एवढाच आहे, याच्या व्यतिरिक्त सिलेबस जास्त नाही आहे. अँड द सेकंड थिंग इज की याच्यामध्ये मात्र खूप काही आहे, तर ते तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. माझ्याकडनं जेवढीही तुम्हाला हेल्प करता येईल यूट्यूबद्वारे तेवढी मी नक्कीच करणार आहे. थँक्यू सो मच.